संध्याकाळच्या कामांना सुरुवात झाली इथे आणि आज ना मला थोडा निवांतच असा वेळ होता, कारण आज मी ठरवलेलं आज स्वतःसाठी थोडासा वेळ द्यायचा आणि थोडीशी किचनच्या कामांपासून सुट्टी करून घ्यायची। तर सुट्टी जरी असली तरी मी काय काय कामं करते ते आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला। आता मी इथे बरण्या शोधत होती की म्हटलं काय खावा, तर बिस्किटचा पुडा एक ठेवलेला, तो मिस्टरांनी नाही खाल्ला, मग तो तसाच आहे, मग मी फोडला नाही। एखाद्या संध्याकाळच्या वेळेसाठी ना मग खूप जास्त होऊन जातो आणि मग नंतर जेवणाला होत नाही, भूक मरून जाते, म्हणून संध्याकाळी मी तो नाही खाल्ला। इथे मी मखाणे ठेवलेले, तर मखाणे थोडेसे काढून घेतले आणि निवडलेले असले ना की पटकन आपण भाजायला घेऊ शकतो। आता याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही साखरेचा पाक करा, त्याच्यामध्ये हे मखाणे रोस्ट करून घ्या, किंवा तुम्हाला थोडंसं मीठ हवं असेल तर मीठ टाका, मसाला हवा असेल तर मसाला टाका, जे काही तुम्हाला आवडत असेल तशा सगळ्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता। अगदी पचायला हलके असतात आणि खाल्ल्यासारखे अजिबात वाटत नाही। भेंडी बरेच दिवस फ्रीजमध्ये आणून ठेवलेली होती आणि तिला मी आता धुवून ठेवलेली, बाकीची सगळं कामं आवरेपर्यंत ती म्हटलं आता ती पण चॉप करून घेते, कारण दूध पण आपण गरम करतोय तोपर्यंत तिथे उभंच राहावं लागणार होतं मला, कारण लक्ष द्यावं लागतं। तर मी भेंडी म्हणून म्हटलं की हातोहात कापून घेते आणि ना मी एकदमच अशा 4-4 भेंडी एकदम घेते आणि कापते, म्हणजे वेळीवर जेव्हा आपण कापतो ना तेव्हा सिंगल कापतो, त्याच्यामुळे थोडासा वेळ जातो। मग चॉपिंग बोर्डवर एकदम 4, 3, 5 जेवढ्या आपल्याला जमतील, जेवढा नाईफ तुमचा मोठा असेल ना तेवढ्या तुम्ही भेंडी एकत्र कापू शकता आणि त्याच्यामध्ये वेळ वाचवू शकता। भेंड्याची भाजी मी अशीच कापून ती छानपैकी परतवून ठेवते भेंडी, म्हणजे माझा किचनमधला बराचसा वेळ वाचतो। भेंडी जर अशी फ्राय केलेली तयार असतील ना तर आपण कधीही त्याच्यामध्ये भेंड्याची भाजी म्हणा किंवा भेंड्याचं सार म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीची भेंड्याची भाजी किंवा ग्रेव्ही असं तयार करू शकता। मखाणे ते झालेले आहेत आणि आता याच दुसऱ्या पॅनवर मी ते भेंडी ठेवून घेतली आणि तुम्हाला माहिती आहे मी त्या पॅनमध्ये भेंडी टाकल्यावर त्याच्यामध्ये फक्त साईडने तेल टाकते आणि ती भेंडी अजिबात हलवत नाही। जेवढी भेंडी तुम्ही कमी हलवाल ना तेवढा त्याचा बुळबुळीतपणा अगदी सहजपणे निघतो। तर नमस्कार मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग आहे आपला सॅटर्डे इव्हनिंगचा। सॅटर्डेचं इव्हनिंग तर मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलंय आणि सॅटर्डे म्हटलं की थोडीशी दुसऱ्या दिवशीची तयारी असं सगळं चालू असतं, पण आजचा ब्लॉग असा आहे की आजचं रुटीन असं निवांत असं जे रुटीन आहे ते मी आज तुमच्याबरोबर शेअर केलंय। आज बऱ्याच दिवसांनी सॅटर्डेला थोडासा आराम करावा असा विचार केलेला आहे आणि त्याच्या मागे 2 कारणं आहेत। 2 कारणं काय आहेत तुम्ही गेस करा। तुम्ही जोपर्यंत विचार करताय तोपर्यंत मी इथे माझी भेंडी ठेवली आहे आणि भेंडी तुम्हाला माहिती आहे मी आधीच बाजूला म्हणजे फ्राय करून ठेवते, म्हणजे दुसऱ्या दिवशी भाजी किंवा सार काही करायचं असेल तर अगदी पटकन असं होतं। आणि भेंडी भाजतानाच्या काय काय टिप्स आहेत ते मी सगळ्या आधीच्या ब्लॉगमधनं तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। तर आजचा जेवणाचा मेनू सॅटर्डे आणि जी 2 कारणं आहेत हे स्पेशल असणार आहे, कारण आपण सेलिब्रेशन म्हटलं ना, कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन म्हटलं किंवा कुठलाही आनंदाचा क्षण म्हटलं की त्याच्यामध्ये फूड ही अशी गोष्ट आहे ना की ती इन्क्लूड असतेच आणि ती जर व्यवस्थित नसले किंवा ती जर आपल्या मनासारखी असेल ना तरी अरे वा मस्त सेलिब्रेशन झालं आज असं आपल्या तोंडातून आपोआपच निघून जातं। तर आजच्या सेलिब्रेशन असं म्हणू शकता तुम्ही, तर आजच्या सेलिब्रेशनची 2 कारणं आहेत। तर एक आहे आपल्याकडे भरपूर सारे आंबे आहेत आणि आंब्याचा सीझन म्हटलं आणि हापूस आंबे गावचं खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर एक आहे आंबे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपले 3000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याच्या निमित्ताने आज म्हटलं की सॅटर्डे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे राखीव ठेवलेला असतो की आपण सॅटर्डेला काय स्पेशल असं मेनू बनवावा। तर आज थोडासा आराम देखील करायचा आहे आणि सेलिब्रेशन पण करायचं, तर म्हटलं काय करूया। तर रुटीन जी कामं करायची ती माझी चालूच असतात। इथे मखाणे भाजून घेतलेत आणि हा माझा संध्याकाळचा नाश्ता असतो जो मी जेवण वगैरे करताना करते, कारण खूप जास्त हेवी खाल्लं की मग खूप हेवी होऊन जातं, म्हणून जास्तच मी काय आल्यानंतर जास्त असं खात नाही। तर आजचा मेनू तुमच्याबरोबर शेअर करते। तर आज मी विचार केलाय की आज आपण पनीर चिली करूया। पनीर चिली ही रेसिपी ड्राय आणि ग्रेव्ही अशी दोन्हीमध्ये केली जाते, पण मी ड्राय मध्येच दाखवणार आहे। आणि मग म्हटलं त्याच्याबरोबर काय करावं, कारण पनीर तसं पण स्टार्टरमध्ये जर तुम्ही खा किंवा ग्रेव्हीमध्ये खा अगदी हेवी होऊन जातं। तर त्याचबरोबर मी म्हटलं की आज आम्ही विचार केला की म्हटलं बिर्याणी ऑर्डर करूया, व्हेज बिर्याणी जी नॉर्मल आपली बिर्याणी असते ती ऑर्डर करूया आणि ती आणि आपलं पनीर चिली खूप होईल आणि रात्री मस्तपैकी मँगो मस्तानीचा बेत आहे। तर असा आजचा मेनू आहे, साधा सिंपल असा, आणि त्याचबरोबर बाकी आपली रुटीन सगळी कामं चालूच असणार आहे। तर तुम्हाला ब्लॉग कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमचे काही सजेशन्स असतील ते देखील मला नक्की सांगा। आता जास्त बडबड नाही करायची कारण नाश्ता पण करायचा, म्हणजे जे मखाणे भाजून घेतलेत मी ते देखील आता खाऊन घेते आणि मग आपल्या ब्लॉगला सुरुवात करते।
भेंडी मी कशा पद्धतीने भाजते ज्यांनी बघितलं नसेल त्यांच्यासाठी ही पद्धत आहे. तुम्ही देखील बघू शकता भेंडी अगदी कुठेही चिटकलेली नाहीये आणि याला ना सारखं ढवळत बसायचं नाही. जर जेवढं तुम्ही जास्त ढवळाल ना तेवढा त्याचा बुळबुळीतपणा वाढत जातो. त्याच्यामुळे अगदी जास्त अशी ढवळायची नाही. पनीर घेऊन आलेली ते म्हटलं आपण थंड पाण्यामध्ये किंवा साध्या पाण्यामध्ये डीप करून तुम्ही ठेवा, त्याची शेल लाईफ चांगली वाढते. आणि दिवसातून तुम्ही एकदा पाणी जर याचं चेंज केलं ना तर जेवढे दिवस तुम्हाला ठेवायचं तेवढे दिवस पनीर खूप फ्रेश अगदी राहतं. पण पनीर वगैरे आहेत 2-3 दिवसात तुम्ही खाल्ले तर अतिउत्तम. इथे ना मी थोडंसं दूध गरम केलेलं, त्याच्यामधलं थोडंसं पेलाभर दूध मी आज बाहेर काढून ठेवणार आहे. आपल्याला जी रेसिपी करायची आहे संध्याकाळी म्हणजे रात्री, त्यासाठीच म्हटलं हे थोडंसं दूध मी अगदीच बाहेर काढून ठेवते म्हणजे ते लवकर थंड होईल आणि नंतर मग कोमट झाल्यानंतर मग मी थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून देईल म्हणजे आपल्या रेसिपीसाठी खूप अगदी थंड थंड दूध असं मिळेल. ते इथे पनीर झाकून ठेवते आणि इथे ना आता आपली बाकीची तयारी करून घ्यायची. पण बाकीची तयारी करण्याच्या आधी मी इथं तुम्हाला भेंडी राखून घेते. ही सगळी बाकीची छोटी मोठी कामं आवरता आपली भेंडी देखील छान अशी तयार झालेली आहे. तर आता ही पॅन खाली मी उतरवून घेते आणि थंड होण्यासाठी ठेवून देते. चायनीजचा कुठलाही प्रकार तो तुम्ही म्हटलात तर त्याच्यासाठी ना लसूण ही खूप महत्त्वाची आहे, कारण लसणीने त्याच्यामध्ये खूप चांगला असा फ्लेवर येतो. मला जास्त चायनीज पदार्थ खायला आवडत नाहीत, म्हणजे मला आणि त्याच्यामधले जास्त अशी नावं देखील माहिती नाही आहेत. मी फार कमी आणि मोजकेच पदार्थ आणि ते देखील व्हेज प्रकार मी त्याच्यातले खाते. 1-2 राईसचे प्रकार सोडले तर मला बाकी काहीही माहिती नाही. तर इथे मी भरपूरशा अशा लसूण पाकळ्या मी सोलून घेतल्यात आणि त्या छानपैकी ना आपल्याला बारीक चॉप करून घ्यायच्यात. जेवढ्या तुम्हाला चॉप करता येतील ना तेवढ्या तुम्ही बारीक चॉप करा. तर चॉप करण्यासाठी मी काय करते, त्यांना पहिल्या ठेचून घेते आणि ठेचल्या ना की मग त्या छान चिरडल्या जातात, सारख्या होतात आणि मग नंतर त्याचा ना छान असा एकदम बारीक तुम्हाला जेवढ्या बारीक पाहिजे ना तेवढ्या तुम्ही त्या बारीक चिरू शकता. पनीर तुम्हाला जशा पाहिजे त्या आकाराचे. बऱ्याचशा रेस्टॉरंटमध्ये थोडं लांब देखील पनीर चिरतात, काही ठिकाणी स्क्वेअरमध्ये असतं, पण मी अगदी मोठे देखील नाही लांब आणि अगदी स्क्वेअरमधले मोठे देखील नाही, मीडियम आकाराचे छोटे छोटे मी स्क्वेअरमध्ये पीसेस करून घेतलेत. आणि इथे मी 200 ग्राम पनीर आणलेलं. हे देखील थोडंसं जास्तच होतं, पण आपण राईस कमी खाणार असेल तर पनीर आणि त्याच्याबरोबर ही भाजी खायला खूप चांगलं लागतं. इथे मी पॅन गरम करायला ठेवलं आहे आणि याच्यामध्ये ना मी सर्वात आधी ना तीळ आहेत ते रोस्ट करून घेणार आहे. कारण मी पातीचा कांदा आणला नाही, कारण मग पातीचा कांदा आणला असताना तर थोडासा यूज होऊन ना बाकी सगळा उरला असता, कारण मग त्याच्यात परत भाजी देखील झाली नसती एका वेळेची. म्हणून मग मी म्हटलं की पातीचा कांदा नको, अननेसेसरी वेस्ट जातो. तर इथे मी पनीर घेतलं आहे. त्या पनीरच्या तुकड्यांना मी थोडंसं मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि याच्यावरती ना तुम्हाला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि हलक्या हाताने ना हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्ही एखाद्या वाडग्यामध्ये घ्याल ना तर ते तुम्हाला हलवायला, टॉस करायला खूप अगदी इझी जाईल. जर तुम्ही अशा पद्धतीने गेलात तर तुम्हाला सवय नसेल ना तर पनीरचे तुटायचे चान्सेस असतात. तर त्याच्यामुळे जर तुम्ही वाडगं घेतलात किंवा मोठा टोप घेतलात आणि त्याच्यामध्ये मग हे ठेवून जर तुम्ही ते टॉस केलात वेगवेगळा म्हणजे थोडं रोटेट करून, तर त्याला छान असं सगळीकडे कॉर्नफ्लॉवर वगैरे व्यवस्थित लागेल. आता आपण हे डीप फ्राय करून घेणार आहोत, ज्याने पनीरला एक छान असा कोटिंग तयार होतो आणि पनीर ना जेव्हा आपण ग्रेव्हीमध्ये टाकतो तेव्हा ते तुटत नाही आणि खूप छान अशी टेस्ट देखील येते. जर तुम्हाला पनीर कुठल्याही भाजीसाठी म्हणजे पनीरच्या भाजीसाठी जर तुम्हाला फ्राय करून घ्यायचं असेल तर ही पद्धत घ्या. याने तुमचं पनीर अगदी म्हणजे आतून सॉफ्ट, बाहेरून त्याला थोडंसं एक आवरण तयार होतं, पण तळताना किंवा भाजीमध्ये जेव्हा तुम्ही खाल ना तेव्हा त्याची एक टेस्ट वेगळी लागेल आणि मेन म्हणजे ते काय ना ते कुस्करलं जाणार नाही. तर अशा पद्धतीने मी सगळं पनीर आता छानपैकी फ्राय करून घेतलेलं आहे आणि या फ्राय केलेल्या तेलातच आपल्याला पुढची फोडणी टाकायची. जर कालचं हे जे तेल होतं आपल्या भजीचं उरलेलं तेच तेल मी आज वापरलं आहे, कारण मग तेच तेलामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातील. सारखं मग त्याच्यामध्ये भरपूर असं काही डीपचे प्रकार करायला नको. आता हे करताना पनीर जेव्हा आपण फ्राय करून घेतलं तर तेल खूप उडालेलं, तर मी म्हटलं ना मग ते सगळीकडे होऊन जातं, म्हणून तिथल्या तिथे पहिल्यानं क्लीन करून घेतला. आणि कधी काय होतं ना, जेव्हा मी आता भाजी परत फोडणीला टाकेन ना तेव्हा मग खूप अजून तेलकट होऊन जातं आणि कधीतरी ना डाग देखील तिथल्या तिथे राहून ना खराब होतात टाईल्स. म्हणून म्हटलं ते लगेच क्लीन करून घेते, हँडवॉश करून घेतलं. आणि जसं मी म्हटलं आता फोडणीची तयारी करायची आपल्या भाजीची, त्याच्यासाठी जर तुम्हाला कांदा, त्याचबरोबर शिमला मिरची, ज्या पद्धतीचं तुम्हाला ज्या शेपचे आवडत असेल त्या शेपचे तुम्ही कापून घ्या. फोडणीसाठी आपल्याला लसूण आणि मिरची हे 2 पदार्थ मस्ट आहेत. तेच पदार्थ वापरून या पदार्थाची टेस्ट खूप चांगली होणार आहे. बाहेर जर तुम्ही पनीरची भाजी घ्यायला गेलात किंवा कुठलीही नॉर्मल, जरी आपण पालक पनीर म्हणा किंवा नॉर्मल
पनीरच्या कुठल्याही रेसिपी, मटार म्हणा, अशा कुठल्याही रेसिपी घ्यायला गेलो तरी आपण 250 रुपये आहे. तर त्याच्यापेक्षा घरी आपण अगदी छान पद्धतीने इझिली एकदा तुम्ही जर सगळ्याचे सॉसेसचे पॅकेट्स जर आणून ठेवले आणि एखाद्या वेळेस तुम्ही पनीर विकत आणलात तर सगळ्या गोष्टी तुम्ही घरी इझिली करू शकता. मी पण आज बऱ्याच दिवसानंतर पनीर चिली करायचा आणि घरी विचार केला. जवळपास आय थिंक मी जानेवारीमध्ये व्हिडिओ शूट केलेला, तेव्हा मी केलेली आणि त्यावेळेस पण असंच रिझन होतं, थोडंसं सेलिब्रेशन होतं. पण त्यावेळेस मी बिर्याणी घरीच केलेली आणि त्याबरोबर पनीर चिली केलेली आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन करून मी संध्याकाळचंच केलेलं. सॅटर्डे होता आणि त्या दिवशी पण तुमच्याबरोबर व्लॉग शेअर केलेला. तुम्ही जर तो व्लॉग बघितला नसेल तर आपल्याकडे आहे, तुम्ही नक्की जाऊन तिथे बघा आणि मी व्हिडिओच्या खाली पण त्याची लिंक देईल, तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकाल. इथे फोडणीसाठी लसूण आणि मिरची असं टाकून घेतलंय आणि खूप छान अगदी खरपूस रंगावर भाजायचा आहे. लसूण जेवढा त्याच्यामध्ये फ्राय होईल ना तेवढा त्याचा स्मेल आणि त्याचा सगळा फ्लेवर भाजीमध्ये आपल्या खूप छान असा उतरेल. इथे त्याच्यानंतर आपण जी शिमला मिरची आणि कांदा तो छानपैकी तेलात परतून घ्यायचा आहे. इथे मी मिरचीची पेस्ट घेतलेली आहे. तुमच्याकडे मिरचीची पेस्ट नसेल तर तुम्ही मिरची पावडर पाण्यामध्ये मिक्स करून टाका. हे सगळं एक चमचाच आहे मिरचीची पेस्ट. त्याच्यानंतर डार्क सोया सॉस 1 चमचा आणि आपला टमॅटो केचप, जो आपला नॉर्मल टमॅटो केचप येतो तो मी याच्यामध्ये टाकला आणि सगळं मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये आपण पनीर जे तळलेलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं एक अर्धा कप पाणी टाकायचं आहे. अर्धा कप पाणी टाकून आपल्याला भाज्या छानपैकी त्याच्यात बॉईल करून घ्यायच्यात. थोड्याशा शिजल्या की आता त्याच्यानंतर मग आपल्याला याच्यामध्ये थोडी थिक किंवा ग्रेव्ही जसं पाहिजे त्यानुसार आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट आपल्याला टाकायची. त्यासाठी थोडंसं तुम्ही कॉर्नफ्लॉवर घ्या 1 चमचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याची एक पेस्ट करून घ्या आणि उकळत्या पाण्यामध्ये, म्हणजे जी ग्रेव्ही असेल तुमची कुठलीही ग्रेव्ही असेल त्याच्या उकळत्या पाण्यामध्ये आपण हे कॉर्नफ्लॉवरची जी पेस्ट आहे ती ओतून घ्यायची. आणि जर थोडासा गॅस तुम्ही मोठा केलात ना तुम्हाला लगेचच कळेल की ग्रेव्ही आपली थिक होत जाते आणि त्याला एक ग्लॉसीनेस येतो, म्हणजे एक चकाकी येते आणि आपली रेसिपी खूप सुंदर अशी दिसते. आता तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही करा. मी अगदी ड्राय देखील नाही आणि अगदी ग्रेव्हीवाली देखील अशी देखील नाही ठेवलेली आहे. आता याच्यावरती मी फक्त तळलेले म्हणजे जे आपण रोस्ट करून घेतलेले ते तीळ टाकलेत. त्याने दिसायला खूप छान दिसतं आणि चवीला देखील खूप सुंदर असे होतात. इथे आता भांडी सगळी मला घासायची आहे, त्यासाठी म्हटलं भेंडीची जी भाजी होती म्हणजे जी फ्राय करून घेतलेली ती देखील ट्रान्सफर करून घेते. आणि भांडी ही अशी गोष्ट आहे ना, नंतर घासायला गेलं की मला खूप कंटाळा येतो, जसं तुम्हाला मी नेहमी सांगते. त्याच्यामुळे मी घासून घेते. आणि सचिन पण गेलेले बिर्याणी आणायला, ते देखील अजून आले नव्हते. तर मला वाटलेलं की ते येतील, पण मे बी आज सॅटर्डे असल्यामुळे मला असं वाटतं की ऑर्डर खूप लेट मिळाली असेल आणि म्हणून ते उशिरा, म्हणजे त्यांना उशीर झालं. ॲक्च्युली होम डिलेवरी आम्ही मागवत नाही, आम्ही जाऊन पिकच करतो. जर जवळपास जायचं असेल तर फोन करून सांगतो किंवा मग घरी मागवतो ऑर्डर. पण थोडं लांब असेल तर मग ते देखील इथे येण्यासाठी, ऑर्डर घेऊन येण्यासाठी थोडा प्रॉब्लेम करतात. त्याच्यामुळे आम्ही जाऊनच पिक करतो नेहमी. पार्सल फार उशीर आला अगं, खूप रश होती ग. ऍक्च्युली बरं आलं आपण हॉटेलमध्ये गेलो नाही, घरीच घेऊन आलो. थोडं रिलॅक्स मध्ये खाता पिता येतं मस्तपैकी आरामात. हॉटेलमध्ये एक तर वेटिंग 1-1 तास जातो आणि आता वीकेंड असला सॅटर्डे संडे की मग अजून उशीर होतो. तर मी तुझी वाट बघत बसली. आता ते पनीर चिली ऑलमोस्ट थोडंसं थंड झालंय, पण आपण पटापट खाऊन घेऊया. मी विचार केलेला पहिलं खाऊया पटापट आणि नंतर भांडी वगैरे घासते, पण नाही, तोपर्यंत माझी भांडी घासून झाली आणि ओटा किचन प्लॅटफॉर्म फक्त क्लीन करायचा आहे. पण पहिले जेवून घेऊया आणि मग करूया. हे चायनीज प्रकार मला जास्त आवडत नाही म्हणून मी व्हेज बिर्याणीच ऑर्डर केली आहे. चायनीजचे जे काही स्कूप असतात किंवा चायनीजच्या राईसमध्ये मी फक्त फ्राईड राईस, शेजवान राईस खाते, बाकी कुठलेही राईस जास्त खात नाही. आणि ते सूपचे तर वेगळे एवढे प्रकार आहेत ना, मला तर अजून मी एकदा देखील टेस्ट देखील नाही केले. त्यांची नावं तर फार लांबची आहेत, मला ते काही कळत नाही आणि मी कधी ट्राय देखील केलेलं नाहीये बनवण्यात. चायनीज मला तेवढं आवडत नाही. तर चला आता थंड व्हायच्या आधी आपण जेवून घेऊया आणि नंतर मस्तपैकी एसी लावूया, छानपैकी गप्पा मारूया, टीव्ही बघूया आज आणि मस्तपैकी मँगो मस्तानीचा आस्वाद घेऊया. चल पटापट जेवून घेऊया आपण. चल ठीक आहे. तर चला तर मग बनवूया आज आपण मँगो मस्तानी. तर बाकीचं माझं सगळं आवरून झालंय आणि आता फक्त मँगो मस्तानी प्यायची, खायची आहे, काही म्हणू शकतो आपण. कारण एवढं त्याच्यात सगळा मावा वगैरे सगळं म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे एवढं सगळं असतं की आपण खाऊ पण शकतो आणि पिऊ पण शकतो. तर चला आपण पटकन बनवून घेऊया.
आंबे मी आता इथे सोलून घेते आणि सोलून त्याचा गर काढून घेते आणि तुम्ही 1 घ्या 2 घ्या, आता 2 माणसांसाठी हवा आहे म्हणून मी इथे एकच आंबा घेतला आणि त्याचा जो पल्प आहे तो सगळा काढून घेऊन आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे। याच्यामध्ये मिक्सरला फिरवताना तुम्ही आंबा कितपत गोड आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर टाका। त्याचबरोबर याच्यामध्ये तुम्हाला 1 स्कूप मी व्हॅनिला आईस्क्रीम टाकलेलं आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही तर फक्त दूध टाकलं तरी चालेल। याच्यामध्ये मी आता थोडंसं थंड दूध टाकलं आणि मिक्सरला वाटून घेतलेलं आहे। मस्तपैकी छान पेस्ट झालेली आहे, प्युरी तयार झालेली आहे आंब्याची आपली। त्याच्यामध्ये आता ग्लासामध्ये सर्व करताना मी सर्वात आधी 2 लेअरमध्ये करणार आहे। तर सर्वात आधी मी खाली आपला आंब्याची जी केलेली आपण प्युरी आहे ती ओतून घेतली। त्याच्यामध्ये मी थोडंसं एक स्पून वरती आईस्क्रीम टाकलं, त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकलेत। इथे मी थोडेसे काजू, बदाम, त्याच्यानंतर आपल्याकडे येते ती जी टूटी फ्रुटी आहे जी कलरफुल अशी आहे, ही थोडी फ्रीजमध्ये ठेवलेली त्याच्यामुळे ती थोडीशी घट्ट झालेली आणि निघताना थोडासा प्रॉब्लेम झाला, ती टाकले। त्याच्यानंतर परत आपली जी आपण ही आंब्याची जी प्युरी केलेली आहे ती मी याच्यावरती ओतून घेते आणि परत आता आपल्याला भरपूर असं आईस्क्रीम टाकायचं आहे। तर मी परत 1 चमचा मोठा असा आईस्क्रीम टाकलेलं आहे आणि यावरती परत मी डेकोरेशन करणार आहे। ते आपले काजू, बदाम, थोडेसे पिस्ताचे काप, त्याच्यानंतर टूटी फ्रुटी आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर आवडत असेल चेरी वगैरे जर तुम्हाला आवडत असेल तर ते तुम्ही टाकू शकता। पण मी साईडने थोडीशी जागा होती ना तिथे आंब्याचे थोडेसे स्लाइस केलेले, छोटे छोटे तुकडे केलेले, जो पल्प असतो त्याचा, आणि ते थोडेसे साईडला टाकलेले, म्हणजे ते दिसायला देखील खूप छान दिसतात आणि खायला देखील खूप सुंदर लागतं। माणूस नेहमी तोंडाने खाण्याच्या आधी तो डोळ्याने खात असतो, तर जेवढं दिसायला सुरेख असेल तेवढी खाण्याची इच्छा जास्त होते, म्हणून ते सजवण्यात भर माझा खूप जास्त असतो। तर अशा पद्धतीने आपली ही मँगो मस्तानी तयार आहे। तर ही आहे आपली मँगो मस्तानी आणि आता याचा आस्वाद घ्यायचा आहे। आय होप आजच्या या दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील आणि बघून एकदा मी हे कधी एकदा खाते असं मला होतंय, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते। आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल। आजचा ब्लॉग थोडा जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू माझ्या एका छानशा ब्लॉग सोबत। आणि आता सीझन आहे तोपर्यंत मँगो मस्तानी अजून ट्राय केली नसेल तर नक्की एकदा तरी ट्राय करून बघा। आणि तुम्ही छान असं त्याच्यावरती डेकोरेशन जर केलं ना असं कलरफुल, तर अजून पिवळ्या कलरमध्ये सगळं लाल कलर, हिरवा कलर, ग्रीन कलर, त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स, अगदी खूप छान असं दिसतं आणि खाण्याची इच्छा लवकरच होते। तर चला लवकरच भेटेन उद्या एका छानशा ब्लॉग सोबत, म्हणजेच लवकरच अशा एका डेली ब्लॉग सोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर।